वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वारे टिटवे परिसरामध्ये अवैध मद्य विक्रेत्यांनी उच्छाद मांडला असून ग्रामस्थांनी पोलिसांकडे वेळोवेळी तक्रार करूनही अवैध मद्य विक्री ही बंद होत नसल्यानं वारे आणि वांजुळपाडा येथील संतप्त महिलांनी अवैध दारू विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत दारूबंदीसाठी एल्गार केला आहे। महिलांचे संतप्त रूप बघून पोलिसांनी अखेर अवैध मद्य विक्रेत्यांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे। वारे शिवारातील लखमापूर भानवड रस्त्यालगत एका पत्र्याच्या शेडमध्ये हॉटेलच्या नावाखाली गेल्या 8-9 महिन्यापासून खुलेआम अवैधरित्या मद्य विक्री होत होती। तसंच गावात इतरही 2-3 ठिकाणी काही दिवसापासून अवैधपणे दारूची सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे। गावातील अनेक युवक दारूच्या आहारी जात असल्यानं व्यसनाधीनता वाढली आहे। त्यामध्ये काहीचा दारूनं अपघाती मृत्यू झाला असल्यानं या घटना घडत आहेत। तसंच व्यसनामुळे मद्यपी स्वतःच्या घरी गेल्यानंतर कुटुंबियांना मारहाण, शिवीगाळ अशा प्रकारासह गावातील शांततेला बाधा पोहोचवत आहे। याबाबत वारे वांजुळपाडा येथील महिलांनी भनवड रस्त्यालगत लोखंडी पत्र्याच्या शेडच्या हॉटेलमध्ये अवैध देशी विदेशी मद्याची विक्री होत असल्याबाबत कळाल्यानं ग्रामपंचायत टिटवे सरपंच, उपसरपंच, सदस्य ज्योती वाटणे, शीतल शेवरे, सुनीता वाटणे, कौशल्याबाई घुले, सर्व बचत गट महिला, टिटवे वांदोळे महिलासह ग्रामस्थांनी एकत्र येत अवैध विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत संतप्त महिलांनी अवैध मद्य विक्रीच्या ठिकाणी मोर्चा नेत हॉटेलमधील मद्याच्या बाटल्या शोधण्याचा प्रयत्न केला। तत्पूर्वीच याबाबतचा सुगावा लागल्यानं मद्य विक्रेत्यानं आणि तेथील कामगारानं मद्याच्या बाटल्या लंपास करण्याचा प्रयत्न केला। यावेळेस संतप्त महिलांनी शेडमधील रिकाम्या मद्याच्या आणि पाण्याच्या बाटल्या तसंच खुर्च्या टेबल बाहेर काढून फेकत संताप व्यक्त केला। घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश उदे, महिला पोलीस हे घटनास्थळी आल्यानंतर संतप्त महिलांनी पोलिसांनाही धारेवर धरले। दरम्यान पोलिसांनी अवैध धंदेचालकावर गुन्हे दाखल करून कायमस्वरूपी अवैध धंदे बंद करण्याबाबत कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं। दरम्यान पोलिसांनी तातडीनं कारवाई करत सुमित गांगुर्डे नामक व्यक्तीवर कारवाई करत 2240 रुपयांचं देशी दारूच्या बाटल्या जप्त करत गुन्हा दाखल केला आहे। NTV न्यूज मराठी, नाशिक।